विद्या राजेश यादव इचलकरंजीहून आहे. मला ही लिंक सुमन हेदुरीने दिली होती. मी या कम्युनिटीला जॉईन होण्याचं कारण की माझं वाढलेलं वजन आणि थायरॉइड आणि हे थायरॉइडची माझी 100 mg ची गोळी होती. 25 वरनं 100 वर गेली होती. त्यामुळे खूप म्हणजे हेल्थ बिघडलेली होती. मग त्यावेळेला सुमन वहिनीने सांगितल्या, बऱ्याच दिवस सांगत होत्या. फक्त मी ऐकायचं काम करत होते आणि काय मनावर घेतच नव्हते. जवळजवळ मी 6 महिने हे फक्त ऐकतच होते. आणि त्यांना फक्त सांगतच होते की छान वाटतंय, छान ऐकायला वाटतंय. बाकीच्यांचा रिझल्ट पण ऐकत होते, खरं मनावरच काय घेत नव्हते. मग एक दिवस मिलिंद पाटील सर, सविता मॅम, रोकडे मॅम, सुमन वहिनी घरी आल्या. त्यावेळेला माझं चेकअप झालं. त्यानंतर मॅडमनी आणि सरांनी मला खूप म्हणजे असं समजावून सांगितलं की तुमचं हेल्थ किती म्हणजे खराब झालंय आणि तुम्हाला किती काम केलं पाहिजे. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आपली हेल्थ किती हे झाले आणि आपल्यावर किती काम केलं पाहिजे. त्यानंतर मी दुसऱ्या दिवशीपासूनच मी हे फ्युअल घेण्यास सुरुवात केली. त्यावेळेला मॅडमांचं, सरांचं खूप खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं. त्यावेळेला लक्षात आलं की मला कसं पाणी पिलं पाहिजे, कसा आहार घेतला पाहिजे, किती घेतला पाहिजे. त्यानंतर मला म्हणजे हे समजत गेलं की मी किती म्हणजे म्हणजे वेगळी माझी लाईफस्टाईल होती आणि मी किती वेगळ्या प्रकारचं खाणं पिणं होतं, म्हणजे अनहेल्दी होतं सगळं. टाइम टू टाइम नव्हतं, म्हणजे मुलांच्या ह्याच्यातनं मी स्वतःकडे लक्षच देत नव्हते. म्हणजे खाणं पिणं वेळेवर नव्हतंच माझं कधी. आणि खूप म्हणजे असं टेन्शन घेत होते मी, प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेणार आणि कुठल्या गोष्टीचा कॉन्फिडन्स पण नव्हता मला. मी ह्या शतायुषी फॅमिलीमध्ये आल्यानंतर मला हळूहळू समजत गेलं की आपण म्हणजे किती आपल्यावर काम केलं पाहिजे. त्यानंतर मला मॅडमांचं खूप मार्गदर्शन मिळाल्यामुळे मी खूप म्हणजे खूप म्हणजे असं पॉझिटिव्ह झाले मी. आणि मला असं एक प्रकारे कॉन्फिडन्स यायला लागला. मग सुरुवातीच्या माझ्या एक 1.5-2 महिन्यातच मला म्हणजे माझा वेट लॉस आणि फॅट लॉस हेल्दी झाला. 10 किलोचा झाला. त्याच्यानंतर माझा जवळ-जवळ 6 महिन्यात, 6 ते 7 महिन्यात माझी 100 mg ची थायरॉइडची गोळी सुद्धा बंद झाली. त्यामुळे मी खूप मी शतायुषी फॅमिलीची आभारी आहे. आणि मला म्हणजे समोर जाऊन कोणाशी बोलण्याचा म्हणजे असं कॉन्फिडन्सच नव्हता. एक 4 शब्द सुद्धा बोलू शकत नव्हते. पण हा कॉन्फिडन्स मला शतायुषी फॅमिलीमध्ये आल्यानंतर आला. त्यामुळे मी आता हे 4 शब्द मी बोलू तर शकते. आणि माझे पद्मजा मॅडम माझ्या खूप म्हणजे अशा आयडल आहेत. त्यांचं माझं एक्सपिरियन्स ऐकून माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला. त्यामुळे मी खूप शतायुषी फॅमिलीची, सर्व मॅडमांचे, सर्व सरांची मी खूप आभारी आहे. विद्याताई, आणि 100 mg हां. ची थायरॉइडची गोळी म्हणजे किती वर्षापासून थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे? जवळजवळ 6-7 वर्ष होता मॅडम. सुरुवातीला ओके. 25 mg होती. 25 वरनं 50 झाली. 50 वरनं परत 100 झाली. ओके. वाढतच मग गेली, कमी झाले होते. आता तुम्ही हे सगळं चालू केल्यानंतर किती महिन्यात तुमचं ते कमी यायला चालू झालं? 6 महिन्यानंतर चेक केलं मी. त्यावेळेला सरांनी म्हटलं तुमचं रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि तुम्ही गोळी बंद केला तरी चालते म्हणून. ओके. मग आता आता कंटिन्यू फॉलोअप आहे? परत चेकअप आणि हे करताय? होय, होय करते की. येस. ओके. वेट चलो. लॉस पण माझा 23-24 किलोचा झालाय. म्हणजे पहिल्या 86. ह्याच्यात तेवढा झाला आणि आता टोटल 23-24 किलो? होय, होय. हां. 86 वरून 63-64 वर आले मॅडम. चलो. एकदम भारी. कारण विद्याताईंनी जे सांगितले ना सिम्प्टम्स सगळे, कॉन्फिडन्स कमी असणं, कारण का चिडचिड होणं, कुठल्याच गोष्टीत स्वस्त